हस्त नाही आता एकची मोहरा, एकची मोहरा. 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 हस्त नाही आता एकची मोहरा. हस्त नाही आता एकची मोहरा, एकची मोहरा. हस्त
सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा हवे. सहज लिळे उदकी वया, तुम्ही रक्षिल या निज सत्ते. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा हवे. मिळा म्हणे धराल हाती, तरी द्याल मती निरुपमा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा हवे. अस्त नाही आता एकची मोहरा, अस्त नाही आता एकची मोहरा. पासोनी अंधारा दुरी झालो, साक्षत्वेया झालो गुणांचा देखणा. साक्षत्वेया झालो गुणाचा देखणा. करी नारायणा तरी खरे. आठवे विसरू पडेला मागे, आठवे विसरू पडियेला मागे. आले तेची भागे यत्न केले, आले तेची भागे यत्न केले. साक्षत्वेशी झालो गुणाचा देखणा. करी नारायणा तरी खरे. तुका म्हणे माझा विनोद देवासी, तुका म्हणे माझा विनोद देवासी. आम्ही तुम्हा ऐशी दोन्ही नव्हो. तुका म्हणे माझा विनोद देवासी, आम्ही तुम्हा ऐशी दोन्ही नव्हो. साक्षत्वेया झालो गुणाचा देखणा. करी नारायणा तरी खरे. जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेतील क्रमाने आलेला 893 की 94 893 क्रमांकाचा हा अभंग असून तुकाराम महाराजांनी अतिशय स्वतःच्या अनुभवाचं जबरदस्त वर्णन भगवंताच्या पुढे केलेलं आहे की त्याला भगवानही नाकारू शकत नाही. स्वतःचा इतका मोठा अनुभव मनुष्य देहातला मनुष्याचा देह धारण करून मनुष्य एवढ्या मोठ्या अनुभवापर्यंत जाईल अशा प्रकारची कल्पना मोठ्याला येणार नाही. अशा प्रकारची या अनुभवाची उंची आहे, खोली आहे, पैस आहे, वाव आहे. जितकी विशेषणं द्याल तितकी थोडी आहे, अशी गोष्ट आहे. मी काल बोललो होतो असं मला वाटतं की मागचा जो अभंग होता त्या मागच्या अभंगाच्या सूत्रवाक्यातून या अभंगाची निर्मिती आहे असं आपल्याला चिंतन करता येतं. आणि याच्यापेक्षा अलौकिक या अभंगाचं शेवट जिथं होतं तिथे पुढच्या अभंगाचं सूत्र आहे. आपण नेहमी सांगतो की कोणाच्या अभंगाचा कोणत्या अभंगाशी संबंध आहे. असे खूप अभंग आहेत. थोडे अभंग प्रकरणवार आहेत की 4 अभंगाचं एक प्रकरण, 3 अभंगाचं एक प्रकरण. पण आत्ता हा एक नवीन प्रकार बघायला मिळाला की मागच्या अभंगाचं वर्णन केलं आणि त्यातलं एक सूत्र शिल्लक राहिलं की त्या सूत्राचा खुलासा पुढच्या अभंगात आहे आणि या अभंगात जे सूत्र शिल्लक राहत आहे त्या सूत्राचा खुलासा पुढच्या अभंगात असतो. अशी गोष्ट. म्हणजे जसा माणूस एक जन्म घेतो, जन्म घेतल्यानंतर काही कर्म करतो आणि काही कर्म करून काही साधना करून एखाद्या टप्प्यापर्यंत येतो आणि तिथं त्याचं आयुष्य संपलं की पुढं जे त्याला मनुष्यदेह मिळतो त्या पुण्याईनं तिथून त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो. आणि मागील जे बुद्धी जेचं जीवित्वात जाहली होती अवधी तेच पुढती निरवधी नवील आहे. 6व्या अध्यायात वर्णन की मागचं पुढं सुरू होतं. त्याप्रमाणे हे 3 अभंगाचं तो प्रकरण असंच आहे, मागचा हा आणि पुढचा. त्याचे पुढे काय असेल ते बघू आपण नंतर. तेव्हा मागचं प्रकरण काय होतं तर मागचं प्रकरण काय असं होतं की आपण साक्षी होऊन आपला जीव साक्षी बनवावा, आपला जीव साक्षी बनवावा. कारण भगवंताला नसता छंद लागला आहे जग निर्माण करायचं. खूप लोक निर्माण करायचे, त्यांचं कर्म निर्माण करायचं, एकमेकांचे ऋणानुबंध एकमेकांत गुंफायचे, गुंताडा करायचा. असा कर्माचा गुंताडा, गुणांचा गुंताडा, समजुतीचा गुंताडा, भावनेचा गुंताडा असा त्या ठिकाणी करायचा. आणि एकमेकात अडकवून अशा प्रकारचे लोक अशा प्रकारे या प्रपंचात हे करायचे आणि त्यांना त्याच्यातून बाहेर निघून द्यायचं नाही. अशी गोष्ट आहे. तर या वेळेला दुसऱ्या जीवाशी इथे लाग नाही. सामान्य माणसाला यातलं काहीच कळत नाही
आणि ते कळण्याच्या भानगडीत पडत नाही, कळत नाही, कळण्याची योग्यता नसते. पण जे जाणते लोक आहेत त्यांनी काय करावं, तर त्यांनी या भगवंताच्या या सगळा जो राडा मांडला आहे, त्यांनी पसारा मांडला आहे ना, या पसाऱ्यात आपण अडकू नये, आपण साक्ष होऊन राहावं. करावा आपला जीव साक्षी असं वर्णन आहे मागच्या अभंगात. तर साक्षी रूपाने राहावं आणि यात अडकू नये. अडकू नये म्हणजे याची आसक्ती धरू नये, यातला कोणाचा द्वेषही करू नये, याच्यात आपण आपलं कर्म करून आपलं काही देऊन पुन्हा घेण्यासाठी हे करू नये आणि कोणाचं कर्जही आपल्यावर घेऊ नये. जसं 4 माणसात गेला पण माणसं विचित्र असले तर जायचं खरं, त्यांच्याशी गोड बोलायचं, पण त्यांच्यात अडकायचं नाही, व्यवहारानं अडकायचं नाही, शब्दानं अडकायचं नाही, भावनेनं अडकायचं नाही, समजुतीनंही अडकायचं नाही. जसं गेलं तसं बाहेर निघायचं. तसं भगवंताला या जगातचा पसारा मांडायचा छंद लागला आहे, नसता भलता नाद लागला आहे आणि त्याने हे मांडून ठेवलं आहे. तर यात आपण आलो तर आपल्याला जर खरं सुटायचं असेल तर आपण साक्षीनं राहायचं, या जगाशी काही संबंध ठेवायचा नाही, यांच्यावर आपलं कर्ज नाही, आपल्यावर यांचं कर्ज नाही, काही नाही, असं निघायचं. तर त्याच्याकरता साक्षी होऊन राहावं लागतं, असं त्या ठिकाणी म्हटलं. तर तुकाराम महाराजला असं म्हणायचं आहे, तो अभंग सांगताना जणू काही तुकाराम महाराजांना एखाद्याने प्रश्न विचारला आहे की प्रपंचात साक्षी होऊन कसं राहायचं. आता लग्न केलं, संसार करणे, मुलं झाले, त्यांना शिकवणे, ते शिकले, त्यांना नोकरी लावणे, त्यांची लग्न करणे, इकडं लोकांचं कर्ज आणलं देणे, लोकांनी आपलं गेलं त्याला मागणे, हे सगळं यात साक्षी कसं राहता येईल सांगा तुम्ही. तुकाराम महाराज म्हणतात साक्षी कसं राहावं, याचा साक्ष मीच पुरावा आहे. आता साक्ष म्हणजे पुरावा, कोर्टात साक्ष द्यावी लागते ना, मीच याचा पुरावा आहे. आता माझ्याकडे पहा, मी कसा झालोय, कसा साक्षी राहिलो होते. हा जर भाव घेतला, मागच्या साक्षी करावा जीव आपला, याचा हे सूत्र जर घेऊन यातला भाव जर काढायचा झाला तर मी कसा आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली तुकाराम महाराजांनी. 4 चरणाचा अभंग आहे, निरनिराळे सिद्धांत यात आलेले आहेत. त्या सिद्धांताचं युक्तिवादानं अनुसरण करण्यासाठी पहिल्यापासून काय काय करावं लागतं ते मुळापासूनचं आणि त्या ठिकाणी साधन तुकाराम महाराजांनी केलेलं आहे आणि ते करून या प्रकारचा जो प्रकार प्राप्त झाला आहे तो प्रकार आपल्यापुढे त्या ठिकाणी मांडतात. एक संत जीवन, शरीरानं मनुष्य दिसणारं पण संत जीवन हे किती उत्तुंग असतं की देवाला सुद्धा ते म्हणू शकतं आम्ही तुम्हाशी दोन्ही नव्ह, आमचं तुमच्यासारखं नाही, देवा आमचं वेगळंच आहे. देवाला म्हणायचं काय धाडस आहे, हे सामान्य धाडस नाही, पण हे धाडस यथार्थ आहे, अगदी बरोबर आहे. देवालाही मान डोलावी लागावी असं ते आहे. तर काय कसं आहे, तर तुकाराम महाराज म्हणतात असत नाही आता एकची मोहरा. या अभंगाचंच इतकं भरभरून तुकाराम महाराजांनी दिलं की त्याची पार्श्वभूमी मांडायची वेळ म्हणजे आवश्यकताच नाही अशी फार. असत नाही आता एकची मोहरा, पासून या अंधारात दुरी झालं. आमच्या जीवनात, आमच्या अंतःकरणात अविद्येची वृत्ती निर्माण करणारा एक ज्ञान सूर्य उगवला आहे. सूर्य उगवला आहे आणि त्या सूर्याला असतच नाही, असतं नाही. अस्ताला न जाणारा सूर्य असतो काय, असतो ना. खरं सांगू का, सूर्याला असतच नसतो. सूर्याला विचारा तुमचा अस्त किती वाजता होतो, तो म्हणतो होतच नाही. अरे ही पृथ्वी आडवी येते, त्याच्या विरुद्ध बाजूला आपण जातो, पृथ्वी आपल्या ज्याच्यावर राहतो तीच आपल्याला आडवी येते, म्हणून आपल्याला सूर्य दिसेनासा होतो आणि ती सन्मुख झाली की ते दिसायला लागतो. असं म्हणत होतं ना, इंग्रजाच्या राज्यात सूर्य मावळत नव्हता. आता अमेरिकेत रात्रीचे कितीतरी वाजले असतील, फ्रान्समध्ये वेगळेच वाजले असतील. जशी पृथ्वी फिरते, विज्ञानाचा खेळ आहे हा. जैसे न चालता सूर्याचे चालणे, 700 वर्षापूर्वी माऊलीने लिहून ठेवला आहे हा सिद्धांत की हे काय होतं, सूर्य चालतो वाटतं पण चालत नाही, न चालता सूर्याची चालणे. त्याप्रमाणे सूर्याला सांगितलं तर तो म्हणेल मला असतं नाही. इतिहासामध्ये प्रियव्रत नावाचा राजा होऊन गेला.
त्यांनी ज्या वेळेला सूर्य मावळेल त्यावेळेला स्वतःचा प्रकाश पाडला आणि लोकांना कळूच दिलं नाही सूर्य मावळतो किंवा उगवतो किंवा असो. अशी उदाहरणं सांगण्यापेक्षा असतं नाही, त्या सूर्याला असतं नाही. असा कोणता सूर्य असतो? भौतिक सूर्य जाऊ द्या, पण आध्यात्मिक सूर्य असा होतो. मावळवीत विश्वाभासू नवल उदेला चंडांशू अभया जिनी विकासू बंधू. आता आपल्या गुरूंचं वर्णन करतात त्यानं वर्णन की विश्व हा आभास मावळणारा एक नवल सूर्य उगवला आहे माझ्या जीवनात. माझा हृदयरूपी जे पूर्व क्षितिज आहे त्यावर ज्ञानरूपी सूर्य म्हणजे सद्गुरूरूपी सूर्य, माझा ज्ञानरूपी सूर्य, चित सूर्य, निवृत्तीनाथरूपी सूर्य उगवला आहे. मावळवित विश्वाभास. ज्या वेळेला सूर्य मावळलेला असतो त्यावेळेला मंद अंधकार असतो. इकडच्या लाईटचा तिकडे जातो, कुठे वीज लावते, कुठे काहीतरी होते आणि आपल्याला आभास वाटतो, काहीतरी दिसतं. काही पण कसंही दिसतं. एखादा झाडाचा बुंदा, एखादा माणूस चोर उभा राहिला असं दिसतं असं. आणि ज्या वेळेला सूर्य उगवतो त्यावेळेला तो आभास मावळतो. अंधार मावळतो आणि आभास मावळतो. अंधार मावळतो आणि आभास मावळतो. अगदी गाढ अज्ञान म्हणजे गडद अंधार म्हणजे गाढ अज्ञान. गडद अज्ञान म्हणजे गाढ अज्ञान. रात्रीच्या गाढ झोपलो आपण अंधारात, काही दिसत नाही, काळकुट्ट दिसतं. रात्रीचे गगन अवसेची आहे. अमावस्येच्या मध्यरात्री आकाशाकडं पाहिल्यावर काय दिसेल असं. तर त्याप्रमाणे गाढ अज्ञान असतं, त्या जीवाला काहीच कळत नाही. पण ज्या वेळेला जीवाला कळतंय काहीतरी, जग दिसतंय, मी आहे, माझी बायका मुलं आहेत, आई वडील आहेत, हे सगळं मग हे काय? हा आभास आहे. त्याला विश्वासभास म्हणतात. आणि ज्या वेळेला अंधार नाहीसा होतो त्यावेळेला त्या अंधाराचा आश्रय घेऊन आलेला हा खोटा आभासही नाहीसा होतो. म्हणून विश्वाभास मावळवीत चित्सूर्य उगवलेला आहे. मग तो चित्सूर्य कसा आहे? लिंगदेह कमळाचा, पोटी वेचते या चितभ्रमणाचा असं ते. मग भोंगे काय करतात? मग त्यावेळेला ते पक्षी कसे आहेत? मग ते मध्यान्हाला आल्यावर काय होतं? मग आपली छाया आपल्या तळी लपते. असे एक रूपक केलं. 16व्या अध्यायात, ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला 16च ओव्यांचं रूपक आहे. अतिशय जबरदस्त आहे. तया चित्सूर्या श्री निवृत्ती आता नमोची म्हणून पुढती असा श्लेषालंकार तयार करून आणि सूर्यश्लेषाचे कांटाळे तराजू घालून एकीकडे निवृत्तीनाथ, एकीकडे सूर्यनारायण असा मोजलाय, तोललाय माऊली. तो प्रकरण आपण त्यातच ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायाच्या आरंभाला बघून घ्या. अतिशय उत्कृष्ट आहे. तर ज्ञान सूर्य उगवला असं त्या ठिकाणी म्हटलं. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात एक वर्णन आहे. काय? योगी युंजीत सततम महात्मानं रहसी स्थितः एकाकी यतचित्तात्मा निराशीर परिग्रहा. यावर माऊलींनी पहिल्यांदा दिसे पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे असं म्हटलं की जो महात्मा, ऐका, जो महात्मा स्वतःचं अंतःकरण जिंकतो, जो महात्मा विकाराच्या विषयाच्या ताब्यात जात नाही, जो महात्मा या जगाला खरं समजत नाही, आणि त्याच्या पुढे ऐका, ज्या महात्म्याला माती आणि सोनं सारखं दिसतं, ज्या महात्म्याला माती आणि तर काय मेरू वैसे सुवर्णाचे मेरू वैसे ढिसाळ आणि मातीयेचे ढिखळ सरसेची मानी म्हणून त्याच्या ठाई शेळा सोनं या विशेष नाही असं त्याला मातीचे ढेकूळ आणि सोन्याची लगड हे ज्याला सारखंच दिसतं त्याला जो सूर्य उगवतो त्याच्या जीवनात तो कधीच अस्ताला जात नाही. पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे. तर अद्वैताचा दिवस उगवतो. अद्वैत म्हणजे अद्वैत एकच वस्तू आहे, एकमेवा द्वितीयम ब्रह्मच आहे. मग ब्रह्मभाव जेव्हा त्याचा निर्माण होतो, ब्रह्मभाव त्याला निर्माण होतो, अद्वैत होतं, तो अद्वैत रूपी दिवस म्हणजे ज्ञानाचा प्रकाश. मावळीत विश्वासभास जे म्हणलेलं तेच आहे, दुसरं काही नाही.
ज्ञानाचा प्रकाश पडतो आणि असा अद्वैत दिवस त्याला दिवस दिसायला लागतो. तर त्या दिसायला लागल्यानंतर तो दिवस झाल्यानंतर तो दिवस सुरू झाला की हा दिवस मावळला काय आणि उगवला काय, काही फरक पडत नाही. कसं, हा दिवस जर उगवला तर दिवा माळवला काय आणि लावला काय, काय फरक पडतो. एक ट्यूब आहे, रात्र अंधार पडला, आभाळ आलं किंवा रात्र झाली, ट्यूब लावा, लाईट लावा. पण पूर्वेकडे तोंड करून असं घर असलं, दिवस उगवलेला असला आणि सरळ जर ऊन येत असलं तर लाईट लावलाय का बंद केला कोण बघतो त्याच्याकडं. मग सूर्य उगवून प्रकाश आल्यावर जसा लाईट लावला का नाही कोण बघतो, त्याप्रमाणे अद्वैत दिवस उगवल्यावर हा दिवस उगवला का, मावळला का, अस्ताला गेलाय का, माध्यान्हाला आलाय हे कोण बघतो, हे बघतच नाही. हे स्वप्नासारखं होऊन जात आहे. अशा प्रकारचा दिवस त्या महात्म्याच्या जीवनात उगवतो. हे ज्ञानोबाराय बोलतात, भगवान बोलतात 6व्या अध्याय. माझ्या जीवनात असा सूर्य उगवला विश्वास मावळणारा, हे आपल्या गुरूंकडे बोट दाखवून ज्ञानोबाराय बोलतात. तसंच तुकाराम महाराज आज बोलतात की माझ्या जीवनात असता नाही आता एकचे मोहरा, पासून या अंधार दूर झाला. अज्ञानाचा अंधार जै अज्ञानाचे गडद पडे, अज्ञानाचा गडद अंधार त्या ठिकाणी केला. तुम्ही आम्ही अज्ञानाच्या अंधारात आहे. जाग रे जाग दादा, मोठी गडद अंधारी, सावसुम चोर बैसला दारी, गाफील निजता गा नेईल गाठोडी सारी, मग तुझं जोड कैसी करशील मजुरी, जाग रे जाग दादा मोठी गडद अंधारी. हा अंधार आहे, या अंधारात जागा आणि सूर्य उगवावा असा तुकाराम महाराजांचा बोला तसा. आता काय, आता एकच मोहरा, एकच मोहरा म्हणजे एकच शिक्का मोहर त्याची झाली की आता तो सूर्य आमच्यापासून जाणार नाही आणि आम्ही त्याच्यापासून जाणार नाही. म्हणजे आम्ही ज्ञानरूप, प्रकाशरूप, आनंदरूप, सच्चिदानंद रूप झालो असं त्याचा थोडक्यात अर्थ आहे. अंधारापासून आता कायमचा दूर झाला अज्ञानाचा अंधार. येऊनी गुरुनाथे माथा ठेविला करू, अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू, गरजेत चाललेलो फिटला अज्ञान अंधारू, एका जनार्दने माझा श्रीगुरु उदार. हे नाथ महाराजांचा अभंग आहे, अनुभव आहे. त्याप्रमाणे माझ्या जीवनात सूर्य हा उगवला आहे हे जसं इथे म्हणतात तसं अजून एक नाटातलं प्रमाणे पहा. न कळे दिवस की राती, अखंड लागलीसे ज्योती, आनंद लहरीची गती, वर्णू मी किती तया सुखा. तेव्हा काय ते तुका म्हणे तुझिया गुणे, काय ते गुणे एक आम्हा, तुझ्यामुळे आम्हाला हा ज्ञान सूर्य आमच्या जीवनात उतरला आणि आम्ही या सूर्यामध्ये आधी निहाल झाला. आम्हाला दिवस रात्र काही फरकच कळत नाही अशी गोष्ट आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचा सोहळा जेव्हा झाला त्यावेळेला भगवंतांनी अशाच उजेडाची योजना केली होती. इंद्रायणीला मध्ये घेऊन अलंकापुरीत समाधी सोहळा करताना दोन्ही बाजूला असा शामियाना मंडप दिला होता आणि स्वर्गाहून उजेडाची याची आपल्याकडे त्यावेळेस काही लाईट नव्हती, लाईटची योजना आपल्याकडे नव्हती, म्हणून स्वर्गातून ही लाईट सिस्टीम आणली होती त्यावेळेला. असं वर्णन नामदेव महाराजांनी प्रत्यक्ष पाहून लिहून ठेवलं आहे समाधी प्रकरणात, आपण वाचा. तात्पर्य असं आहे की हा अज्ञानाच्या अंधारापासून दूर करणारा ज्ञान सूर्य उगवला आहे. त्याच्याकरता तुम्ही काय केलं असं मला जर विचाराल तुम्ही तर मी उत्तर देतो. तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याकरता मी काय केलं तर साक्षात वेया झालो दुगुणाचा देखणा. इथं मागच्या अभंगाचं सूत्र आहे. आपला भगवंताने मांडलेल्या या नसत्या छंदाच्या पसाऱ्यात आपण अडकू नये म्हणून आपण साक्षी होऊन राहावं. आपण साक्षी होऊन राहावं, फक्त तिथं आहोत एवढंच राहावं. जिथपर्यंत आपलं प्रारब्ध या शरीरात तोपर्यंत राहावं आणि याचे कसली आसक्ती कसला विचारच न करता इथून हो निघून जावं. तसं जाण्याकरता कसं राहावं, तसं आपल्याला जाता यावं, त्याच्याकरता कसं राहावं याकरता तुकाराम महाराज इथं खुलासा करतात. साक्षात वेया झालो गुणाचा देखणा. इथं आल्यानंतर आपल्याला काय काय अडकवतं. लग्न केल्यावर बायको अडकवते, बरोबर आहे ना. घर बांधल्यावर घर अडकवतं,
घर खूप मोठं बांधून ठेवलं, छान बांधलं अगदी. 2-4 माणसं आपण चांगले राहू, मुलगा सून अमुक तमुक तमुक, 1-2 नोकर राहतील साफसफाई करायला, आपण आनंदाने राहू. घर बांधलं मोठं. आणि मोठं घर बांधल्यानंतर मग तो मुलगा गेला अमेरिकेला, बायकोला घेऊन गेला, सगळं गेलं. मग नवरा बायकोच घरी राहिले. त्यातली बायको आजारी पडली, माहेरी गेली. आता एकटाच राहिला कार्तिक स्वामी. आता तो तिथं झाडील का लाईट लावेल का स्वयंपाक करेल का खाईल का काही कोणाशी बोलेल, काय करेल. मग त्याने पोराला फोन केला, घर नको मला म्हणे, काय करायचं ते कर, मी आपल्या खोली भाड्याने घेतो तिथे राहतो. तो म्हणला नाही, मी नको म्हणत होतो, तुम्हीच आग्रह धरला होता, तर तुम्ही सांभाळा ते घर. बांधलेल्या घराने अडकवलं का नाही सांगा, केलेल्या बायकोने अडकवलं का नाही. केलेली बायको, बांधलेलं घर, झालेले मुलं, केलेलं कर्ज, हे सगळं आपल्याला अडकवतंय ना. यात अडकवायचं नाही. हे जसं अडकवतं, हे बाहेरच्या अडकवणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या बाहेरच्या अडकवणाऱ्या गोष्टी या सामान्य आहेत. याच्यापेक्षा आतल्या गोष्टी अडकवतात. आतले काय अडकवतात तर अज्ञान, गुण आणि विकार हे आपल्याला अडकवतात. काम, क्रोध हे विकार हे आपल्याला अडकवतात. रस्त्याने चाललो होतो, एकाचा धक्का लागल्यावर मी शिव्या दिल्या त्याला. तो गुंड होता, त्याने मारलं आणि पुन्हा कोर्टात केस ठेवून आपल्याला अडकवलं. कुणी अडकवलं? गुंडाने अडकवलं. कुणी मार दिला? गुंडाने नाही, आपल्या हृदयातल्या क्रोध नावाच्या विकाराने आपल्याला अडकवलं आणि मार दिला. धक्का दिला तर जायचं निघून, कशाला त्याला शिव्या देत बसायचं. नसते दिलं ते काहीच नाही झालं नसतं ना. म्हणून सगळे अडकवणारे, सगळे जे लोक आहेत आपल्याला फासा घालणारे, त्याची सुरुवात आपल्या अंतःकरणातल्या विकारापासून होते. काम करवी ते करवी, क्रोध मारवी ते मारिती, किंबहुना माते प्रती दुःखाचा गुन्हा. रावणाचा सत्यानाश झाला, सीतेला नेलंच नसतं तर काय झालं असतं? काही नसतं झालं. सुखानं राज्य करीत असला, अजूनही राजा असता तो रावण आपल्याला सुद्धा. पण नाही ना, मग विकार आपल्याला आकडतात. विकार का आकडतात, का अडकवतात? तर विकार त्या गुणापासून निर्माण होतात. सत्वगुणापासून सात्विक भावाचा विकार निर्माण होतो. रजोगुणापासून विलासाचा विकार निर्माण होतो. मग त्याच्याकरता पैसा मिळवा, मग लोभ करा, मग त्याच्याकरता पाप आलंच. रजोगुण. तमोगुण क्रोध निर्माण करतो, म्हणजे विकार निर्माण करतो. त्या क्रोधातून आत्ता सांगितल्याप्रमाणे सगळं होतं पुढचं. हे गुण आपल्याला बांधतात. म्हणून जीव जर प्रकृतीगत आहे तर त्यातल्या जीवत्वाचं चेतन आहे परमेश्वराचा अंश. आणि प्रकृतीचा अंश म्हणजे गुण आले. चेतना, जीवाची चेतना आणि गुणवत्ता या 2 गोष्टी आल्या. तर चेतन जीवाचं आलं अंशीकडून म्हणजे परमेश्वराकडून, आणि तिची त्या गुण आले प्रकृतीचे. मग तो ते चेतन विसरला आणि गुणाच्या मागे लागला. आणि हे गुण माणसाला बांधून टाकतात, पक्के अडकवतात. हे गुण अडकवतात. सत्वगुण कसा अडकवतो? सत्वगुण असा अडकवतो की शांत बसतो, अभ्यास करतो, सगळ्याशी छान बोलतो, सगळं करतो. पण अभ्यास करता करता ज्ञान होतं आणि मग तो व्याख्यान करायला लागतो. मग त्याला वाटतं माझ्यासारखं ज्ञानी कुणीच नाही, मलाच सगळं येतं आहे. म्हणे भाग्य ना माझे आजी सुखिये नाही तुझे, विकाराष्टके पुंजे सात्विकाचेनी. म्हणे मी वाचून आजी आण नाही सज्ञान, चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे. मी किती ज्ञानी आहे, मला किती सुचतं आहे, मी किती सुंदर बोलतो, असं हे भूत आहे. हे सत्वगुणाचंच आहे, पण बांधणार आहे. रजगुणी माणूस कर्म करतो. इथं फॅक्टरी बांधली, इथं हे केलं, इथं केलं, याची एजन्सी मला मिळाली, त्याचं हे मिळालं. संपूर्ण महाराष्ट्रातला मी डीलर झालो, सगळे राजकारणी माझ्या ताब्यात आहे. हे रजगुणाचं. आणि तमगुणाचं तर काही सांगायचीच गोष्ट नाही. कुठं प्यायचं आणि कुठं पडायचं, पडे रहे राजा माणूस.
विनोदाचा भाग सोडा, हे 3 गुण बांधतात. 3 गुण बांधतात. मग यातून सुटायचं कसं आता? यातून कसं सुटायचं आणि यातून सुटलेला कसा असतो याचं वर्णन ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायात आपण चला. हेही 14व्या अध्यायात जातं, बांधतेत कसा पण सोडतेत कसा. मग शेवटी अर्जुनाने विचारलं की जो गुणातीत होतो म्हणजे गुणातून बाहेर निघतो, शरीरात असताना बरं का, आपल्यासारखा जिवंत असतानाच आपल्याला गुण बाधतात आत्ता सांगितल्याप्रमाणे, आणि त्याला गुण बाधत नाही. तर ज्याला बाधत नाही ते कसा असतो तो, आणि बाधणारे गुण न बाधणारे करण्याकरता काय करावं लागतं, अशी गोष्ट आहे. अरे आम्हाला कुत्रं चावतं, तो आला की त्याच्या पुढे कोण ढकलते, तसे 3 कुत्रे आम्हाला चावून चावून खातात आणि त्या महात्म्याला ते काहीच करत नाही, त्याच्याच ताब्यात येत ते. हे कसं होतं असं? तर गुणातीत कोणत्या लक्षणाने ओळखायचा? कैर्लिंगै स्त्रीन गुणानेता नतितो भवती प्रभो किमाचार कथम चैतां स्त्रीन गुणा नती वर्तते. या श्लोकाच्या व्याख्यानात आणि याच्या पुढचा जो हे दिलंय, याचं जे उत्तर दिलंय भगवंतानं, त्या उत्तरात सगळा विस्तार नाही करणार मी, पण या संदर्भातल्या त्या 2-3 गोष्टी सांगतो की 3 गुण त्याला बाधत कसे नाहीत. त्या गुणात असतो पण तो त्या गुणात अडकत नाही. त्याची जी वृत्ती असते ती वृत्ती आत्मस्वरूपावर असते. तर 2 गोष्टी सांगितल्या की तो कसा असतो आणि कशा साधनानं याच्यातून निघतो. याचा एक विषय आपला मागून होऊन गेलेला आहे की या गुणातून गुण आपल्याला बाधू नयेत असं वाटत असेल तर आपण भगवंताची अव्यभिचारी भक्ती करावी. तो विषय सगळा विस्तारानं झालेला आहे. आपण आठवत असेल तर बघा, नाही तर तो अभंग काढून बघा, तुम्हाला केव्हाही ऐकता येईल. तर अव्यभिचारी भक्ती म्हणजे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत भेद मानायचाच नाही. जे भेटेल ते भगवंत मानून त्याची पूजा करायची. मग हे गुण आपल्याला बाधत नाहीत. त्यांचं वर्म आहे. आणि हे झाल्यानंतर भगवंताची अव्यभिचारी भक्ती झाल्यानंतर भगवंताच्या कृपेनं आपल्यात गुण येतात जातात पण आपल्याला काही करत नाहीत. अशी जेव्हा वेळ येते त्यावेळेला तो कसा असतो याच्याकरता 3 दृष्टांत दिले माऊलींनी. एक दृष्टांत आहे पावसाळ्याचा, एक दृष्टांत आहे हिवाळ्याचा आणि एक दृष्टांत आहे उन्हाळ्याचा. तर तमोगुण कसा बांधत, सत्वगुण कसा बांधत नाही याला पावसाळ्याचा दृष्टांत, रजोगुण कसा बांधत नाही याला हिवाळ्याचा दृष्टांत, आणि तमोगुण कसा बांधत नाही याचा दृष्टांत, त्याचा उन्हाळ्याचा दृष्टांत. ऐका, तर भगवान म्हणतात अर्जुना हा महात्मा ज्याला गुणातीत आपण म्हणतो, ज्याचा मी आदर करतो, जो माझ्या योग्यतेला येतो मनुष्य असून, आणि त्याला गुण बाधत नाहीत, विकार बाधत नाहीत, अज्ञान बाधत नाही, प्रकृती बाधत नाही, काही नाही, तो माझ्यासारखाच अलिप्त असतो. तर तो या गुणाच्या मध्ये असून गुणातीत कसा असतो? तर त्याला सांगितलं की तो सत्वगुणात सुद्धा अडकत नाही. सत्वगुणात एक सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण असा आहे. तर सत्वगुण म्हणजे रजोगुण तमोगुणच्या सापेक्ष असलेला सत्वगुण, त्याच्यात थोडा रजतमाचा लेश असू शकतो म्हणून त्यालाही त्रास होतो. आणि जो शुद्ध सत्वगुण आहे त्याला काहीच नसतं, तो सत्वरूपच असतो. तर सत्वगुणांनी जो योग्य माणूस आहे, पण त्याला सत्वगुण जर आला, एखाद्या चांगल्या कथेत येऊन बसला आणि खूप कारुण्याची कथा आली, सगळे लोक रडायला लागले आणि त्यालाही रडू यायला लागलं, पण सगळे लोक त्यात अडकले पण तो नाही अडकला. कसा नाही अडकला? तर त्याला हे दिलं काय काय पहा, भगवान त्या ठिकाणी म्हणतात की काय जळा नव्हे पाऊस साजा होय. ज्ञान ज्या वेळेला येतं, सत्वगुणाचं लक्षण काय आहे? ज्ञान येतं, पण त्या ज्ञानाच्या अहंकारात तो अडकत नाही. हे त्याचं न अडकणं, ज्ञानाच्या अहंकारात अडकत नाही. तर तेव्हा माऊली म्हणते तया वेगळाची काय प्रकाशे ज्ञानित्व यावे असे, काय जळार नव पाऊसे साजा होय. तर
तो ज्ञानाच्या प्रकाशानं का अडकत नाही? तर त्याचं कारण त्या ज्ञानाचं रूप हा आधीच झालेला असतो. सत्वगुणानं मिळणारं जे ज्ञान असतं त्या ज्ञानाचं मूळ जे ओरिजिनल परमेश्वराचं ज्ञान असतं ते ज्ञान याच्यात प्रगट झाल्यामुळे यानं काहीतरी शिकायचं, यानं काहीतरी व्याख्यान करायचं आणि मग लोकांनी त्याच्या ज्ञानाकरता त्याचा गवगवा प्रसिद्धी करायची हे राहतच नाही. कारण मूळ ज्ञानच तो आहे. तर ज्ञानाला दुसऱ्या प्रकाशाची गरज असते का? ओरिजिनल ज्ञानाला कृत्रिम प्रकाशाची गरज असते का? आत्ताच सांगितलं, सूर्य उगवला, दिव्याचं काय किंमत आहे? काही नाही किंमत. म्हणून त्या वेगळ्याची काय प्रकाश आहे? ज्ञानित्व यावे असे वेगळं ज्ञान प्रकाश त्याला यायची गरज असते का? कशी गरज नसते? जळार्णव पाऊसे साजा होय हा पहिला दृष्टांत. जळार्णव म्हणजे पाण्याने भरलेला समुद्र. त्याला पावसाची गरज असते का? आणि पाऊस आल्यावर तो शोभतो. साजा होय, जळार्णव पाऊसे साजा होय म्हणजे साजतो का? पावसाने जळार्णव साजतो का? पावसामुळे समुद्र साजतो का? नाही. अरे पाऊस पड नाही तर नको पडू, मी आपला भरलेला घड गर्जना करणे चालूच आहे त्याची, तो भरलेलाच आहे. त्याप्रमाणे इकडं ज्ञान भरलेलंच आहे. बाहेरचं ज्ञान आलं काय नाही आलं काय? हे बाहेरचं ज्ञान पावसासारखं आहे आणि त्याचं ओरिजिनल ज्ञान आहे ते समुद्रासारखं आहे. म्हणून समुद्राला पाऊस पडल्यावर तो साजतो, नाही तर नाही साजत असं होत नसतं. एक दृष्टांत. दुसरा, ना तरी प्रवर्तलेनी करणे कर्मठत्व तया का गमे सांगे हिमवंतू हिमे कापे काही. हिवाळ्याचा दृष्टांत. कर्म करणारा रजोगुणी कर्मात अडकतो आणि ते कर्म त्याला बरोबर त्या ठिकाणी अडकतं. क्रियमाण होतं, प्रारब्ध येतं, संचित साचतं, सगळं त्या ठिकाणी होतं. आणि मी कर्म करणारा, मी एवढा यत्न केला, मी एवढी पाणपोई बांधली आहे, मी हा पूल बांधला आहे, मी हा रस्ता तयार केला आहे, मी महाराष्ट्रातले सगळे रस्ते तयार केले, असं कोणाला वाटत नाही. म्हणून कर्म केल्यामुळे त्याला कर्मठत्वाचा अभिमान येत नाही. सत्वगुण असलं तरी ज्ञानाचा अहंकार येत नाही, म्हणून तो सत्वगुणात अडकत नाही. कर्म कितीही तो करतो पण कर्मठत्वाचा अहंकार येत नाही, म्हणून तो करमत नाही, कर्म त्याला बाधत नाही. तर तो कसं आहे? तर हिमवंतू हिमे कापे काही. हिवाळ्याचा दृष्टांत. हिमवंतू म्हणजे हिमालय. हिमाचल बर्फ पडतं किंवा त्याच्याही पेक्षा बर्फाचाच पर्वत आहे नुसता. बर्फाचाच पर्वत केला, बाकी काहीच नाही. बर्फाचा पर्वत गरम असतो ना, एकदम थंड असतो. तो बर्फाचा पर्वत थंडी फार पडली म्हणून थरथर लटलट कापायला लागला आहे आणि मला शेकोटी करून द्या असं म्हणणं आहे कोणाला? नाही म्हटलं. सगळ्या गारव्याचा गारवा तोच आहे ना, त्याला थंडी काय करेल? त्याप्रमाणे सगळी जी कर्म घडतात जगात त्या कर्माची मूळ प्रेरणा म्हणजे हा आहे. त्या कर्माची मूळ प्रेरणा हा आहे. म्हणून याला सर्वतः पाणिपादम सर्वतः शिशिरो मुखम सर्वतः श्रुतिबल लोके सर्व मावृत्य तिष्ठती असं म्हटलंय. सगळ्यांना तो आवरून उरला आहे असा जो परमात्मा आहे तो याला प्राप्त झाल्यामुळे सगळी कर्मच याच्या प्रेरणे याच्या चेतनेने होतात. तर याला कर्म काय करेल? ते हिमवंतू हिमे कापे काही. आणि ज्या वेळेला कधी कधी त्यालाही तमोगुण येतो पूर्वप्रारब्धानुसार, अंतःकरणाच्या स्वभावानुसार, त्यावेळेला तो तमोगुणात सुद्धा सापडत नाही. त्याला जास्ती झोप आली, त्याच्या खाण्यात काही मादक पदार्थ गेला, त्याला असं झालं तरी त्याचं ज्ञान काहीही बिघडत नाही. कारण काय? अज्ञान जी प्रकृती तिचंही अधिष्ठान तोच आहे. तिच्यामुळे तो बिघडत नाही. आपण बिघडतो तिच्यामुळं, तो नाही बिघडत. त्याच्याकरता उन्हाळ्याचं दृष्टांत दिला. काय? ना तरी मोह झालिया. तमोगुणाचा परिणाम मोह आहे. कधी कधी याला मोह झाला समजा. ना तरी मोह झालिया काहीपा ज्ञाना मुखी जेलतया. त्याला झालेला मोह त्याच्या ज्ञानाला झाकणारा ठरत नाही. कारण त्याचं ज्ञान ओरिजिनल असतं, आपल्यासारखं बरोबरचं फिक्कं ज्ञान नसतं. मुक्त ज्ञान मुकत नाही, ज्ञानाला मुकत नाही तो. ना तरी मोह झालिया काहीपा ज्ञानामुखी जेलतया. याला दृष्टांत दिला उन्हाळ्याचा. महाआगी ते उन्हाळ्यात जाळवीत असे.
उन्हाळा किती असला तर महाआगीला तो जाळू शकतो काय? शहरातल्या सुखवस्तू माणसाला जाळतो. हो, गरम व्हायला एसी लावा, एसी लावा, फॅन लावा, अजून काहीतरी झाला, चंदनाचा लेप द्या, हे करा ते करा, वाळ्याचे पडदे लावा, माणसं म्हणतात. अरे पण तो 24 तास उन्हातच काम करतो, ज्याला घाम गळतोय त्याला काही वाटत नाही, त्याचं काही नसतं, त्याला काही नसतं. महाआगी आणि उन्हाळा, आगी आणि महाआगी फरक करायचा बरं का. नुसती आगी काय, ओके, गवताची गण छोटीशी होती, 10-5 पेंड्या होत्या, भरभर भरभर जळून गेलं झालं का. त्या आगीत काही दम नसतं. महाआगी म्हणजे ज्याचं इंधन जबरदस्त आहे, ज्या इंधनाचा साठा जबरदस्त आहे आणि तो साठा सगळीकडून पेटला एका वेळेला, त्याला महाआगी म्हणतात. महाआगी उन्हाळ्यात जाळत असेल, उन्हाळा महाआगीला जाळू शकतो काय असं म्हटलं तर उन्हाळा आगी ही एकमेकाची सहाय्यक आहेत, एकमेकांना जाळणारी नाही, सपोर्ट आहे एकमेकाला. कारण उन्हाळा जितका असतो तितका आगीला जोर असतो, अशी गोष्ट आहे. तर दुसरीकडची एक ओवी सांगतो आपल्याला, ते तर उन्हाळा आगी खरमरा, तेला तुपाची या कोठारा, लागला आणि वारा सुटला जैसा. अतिशयोक्ती अलंकार आहे हा, किती घ्या. काय झालं, उन्हाळा आगी खरमरा, खरमरा उन्हाळा, दोन्हीकडे विशेषण लावता येतं त्याचं. खरमरीत उन्हाळा आहे म्हणजे एवढं ऊन खूपच आहे. 49 डिग्री गेलं आहे, नागपूरला 51 आहे, जळगावला इतकं आहे, असं सगळीकडे तापमान सांगतात ना. तर खरमरा उन्हाळा, खूप कडक उन्हाळा. कडक उन्हाळ्यात माऊलीचे म्हणणे महाआगी उन्हाळ्या जाळवत, महाआग लागली. ती महाआगीचं व्याख्यान केलं इथं, तेला तुपाची या कोठारा. तेलाचं कोठार आणि तुपाचं कोठार एका जागी आहे आणि सगळं पेटलंय. खरमरा आगी लागला त्या तेला तुपाच्या कोठाराला आणि कडक उन्हाळ्यात तेला तुपाच्या प्रचंड कोठाराला सगळीकडून आग लागलेली आहे. आणि त्यात अजून तिसरा एक आग, एक उन्हाळा, तिसरा लागला आणि वारा सुटला जायचा. वारा सुटला आहे त्यात. आता तिथं काय जळणार नाही सांगा तुम्ही, तिथं काय जळणार नाही. तर आता सांगा, वाऱ्यानं आगीला जाळलंय का? आगीनं वाऱ्यानं, अरे दोनही ज्वलनच आहेत ना, दोन्ही ज्वलनच आहेत. म्हणून तमोगुण यावा आणि तो तमोगुण जर उन्हाळ्यासारखा आला तर हा महाआगी अगोदरच, हा महाआगी. कारण या सगळ्या अज्ञानाला जाळून टाकणारं ज्ञान आहे. अज्ञान आणि अज्ञान कार्याला जाळं नाही. आणि मग त्या ठिकाणी म्हणलं ते तर जाळीते तेही जळे, अशी गोष्ट आहे. म्हणून तमोगुण त्याला बांधत नाही, रजोगुण बांधत नाही आणि सत्वगुणही बांधत नाहीत, हे दृष्टांत देऊन सांगितलं. आणि त्यावेळेला तो गुणातीत असतो. मग त्याचं आचरण कसं असतं, मग ईश्वर बुद्धी पूजिला का चोर म्हणून गांधीला, वृषगणी भरी वेळीला केला राव, का अथवा सुहृद पाशी आले, का वैरी वरपडे झाले. स्वप्न पडल्या जागा झाल्यावर माणूस स्वप्नातल्या जसं भीत नाही, त्याप्रमाणे कोणी पूजा केली काय, कोणी मान दिला काय, त्याला काही वाटत नाही, तो कशात अडकत नाही. वाघोरेत वाडस अडकतं पण वारा नाही अडकत, त्याप्रमाणे तो अडकत नाही. मग तो कसा असतो, तो कसा असतो मग, हे विधान मागच्या अभंगात केलं होतं, जीव साक्षी ठेवावा. आणि आता म्हणलं तो कसा असतो, तुकाराम म्हणे बघा माझ्याकडे, साक्षात वेशी झालो गुणाचा देखणा. गुणाला फक्त दूरवरून बघणारा झालो, साक्षी झालो. एखाद्या व्हॉलीबॉलचा खेळ होत असला, मॅच चालली आणि काही नाही, टी व्ही लावून बसले आपले बघत आनंदाने. कोण हारलं कोण जिंकलं हा भाग चालू असतो. कुणाला तो स्टंप लागला, कोणाला काय झालं, कोणी आजारी पडलं, कोणी उचलून नेलं, पाऊस आला, खेळ खडला, या काही नसतं. याची बेंबी साबूत असते. जेवण खाऊन चहा पिऊन लेटून बसलं असतं. लाईट गेली तर तेवढी बंद, नाही तर पुन्हा चालू. हा जसा ते टी व्हीवर मॅच बघत असतो ना, तसा भगवंताचा खेळ हा बघतो, देखणा होऊन बघतो, साक्षात वेशी घालू गुणाचा. तर साक्षी होणं, साक्ष होणं यात थोडा फरक आहे.
साक्षी होणं म्हणजे आपण त्याला हे असणं, त्याच्या सोबत असणं, आपण ते पाहत राहणं. आणि साक्ष होणं म्हणजे या गुणांना साक्षी होऊन आपल्याला अलिप्त कसं राहता येतं याचं उदाहरण जर पाहिलं असतं तर त्याला मी साक्ष आहे म्हणजे मी त्याचा पुरावा आहे, असा त्याचा अर्थ आहे. काय, परत बोलतो एकदा, साक्षी होणं म्हणजे या 3 गुणांना आणि या जगातल्या सगळ्या पदार्थाला आपण साक्षी होऊन राहावं, असं मागच्या अभंगातलं विधान. पण ते साक्षी होऊन कसं राहावं याचं उदाहरण पाहिजे आम्हाला. ते पुराणात मिळतं, ते संतांच्याकडे मिळतं. तुकाराम महाराज म्हणाले मी त्याचं उदाहरण आहे, साक्षात्विषयी झालं म्हणजे मी 3 गुणांना साक्षी होऊन राहिलो, त्यामुळे मला गुण बाधत नाही. पण असं कोणाला पाहायचं असेल तर मी त्याचा साक्ष म्हणजे मीच त्याचा पुरावा आहे की हे काय तुकाराम महाराज कसे तसं व्हा म्हणजे झालं काम तुमचं, अशी गोष्ट आहे. तर प्रामाणिक माणूस असला म्हणजे त्याला साक्षी होता येतं, आणि धैर्यवान माणूस असला म्हणजे त्याला साक्ष बनता येतं. आणि साक्ष बनायचं झालं तर काय होतं की सगळं त्याला त्या ठिकाणी करता येतं. साक्ष म्हणजे पुरावा. प्रामाणिक असलं तर पुरावा शोधून आपल्याला कोर्टापुढे हजर करता येतो, आणि आपल्याला धीर असला तर आपणच माफीचा साक्षीदार होऊन आपल्याला ते सगळं प्रकरण बाहेर काढून जसंचे तसं खरं पुढे आणता येतं, अशी गोष्ट आहे. एक याच्याकरता छोटी गोष्ट सांगतो आपल्याला. त्या बिरबलाकडे 2 माणसं आली आणि एकाने म्हटलं की यांनी 10,000 रुपये कर्ज माझ्याकडून घेतलंय, तर तो देत नाही म्हणे, मी घेतलंच नाही म्हणतोय. त्या माणसाने अर्ज केला होता, तो बिरबल न्यायाधीश होता आणि त्यांनी त्याला बोलावून घेतलं होतं दोघांनी. पण तो म्हणतो याने दिलंच नाही मला कर्ज, यानं कर्ज मला दिलं नाही. कारण काय पुरावा नाही, काहीच पुरावा नाही, याने कर्ज दिलं नाही. आता पुरावा काढला पाहिजे किंवा काहीतरी पुढं आलं पाहिजे ना. उगीच तो म्हणतो घेतलं म्हणून तू घेतलंच आहे, तो म्हणतो नाही घेतलं म्हणून तू नाहीच दिलं, असं म्हणता येत नाही. काय करावं. त्यावेळेला त्या बिरबलानं विचारलं की तुमच्या दोघांच्यामध्ये जेव्हा तू पैसे दिले तेव्हा घेतले तेव्हा कोणी होतं का मध्ये होतं का कोणी? नाही, कोणीच नव्हतं. दोघं म्हणायला कोणी नव्हतं. तर मला दिलंच नाही, त्यांनी दिलंच नाही तर होता म्हणायचं काय कारण आहे? ठीक आहे म्हणे. त्याला विचारलं, ज्यांनी दिलं, जो दिलं म्हणतोय त्याला विचारलं की कोणी होतं काय? एखादं जनावर होतं की एखादी गाय, म्हैस, बैल, डुक्कर, कुत्रा काही होतं का असं? तो हसायला लागला. का असलं तरी त्याला काय उपयोग नाही म्हणे, काही आठवत नाही मला. बरं ते म्हणे तुम्ही कुठं दिलं हे, तू कुठं दिलं त्याला, जागा कोणती होती? त्यांना इथून 2 किलोमीटरवर रस्त्याच्या कडेला एक आंब्याचं झाड आहे मोठं, त्या झाडाखाली गेलं. अरे मग झाड पुरावा आहे ना म्हणला. बिरबलला झाड आहे पुरावा त्याचा. तो दुसरा हसायला लागला की आता पुरावा म्हणजे काय, झाड याला इथून सांगणार का की मी दिलं, मला माझे लेखन दिलं म्हणून? तो नाहीच म्हणायचा, त्याने दिलंच नाही, कशात झाड असतं काय? ठीक आहे म्हणे. माझ्या देणाऱ्याला बिरबलने सांगितलं की हा बसेल इथं माझ्याजवळ, तू जा आणि त्या झाडाला जाऊन विचार आणि त्याला सांग की बिरबल साहेबांच्या पुढे साक्ष द्यायची आहे, तुझ्या खाली आमचा इतका 10,000चा व्यवहार झाला आहे आणि तू तिथे साक्ष द्यायला चल, असं त्या झाडाजवळ जाऊन तू म्हण. 1 मिनिट शांत बस, त्याच्याकडे पहा, आदराने हात जोड, त्याला साक्षी द्यायला बोलाव, त्याला विनंती कर आणि 5 मिनिटं बसून मग तू माझ्याकडे ये, असं म्हणून त्याला पाठवलं. तो वेड्यासारखा पाहायलाच लागला की झाड कुठं बोलत असतं का ते येतं. तो शहाणपणा करून होती, मी म्हणलं तसं कर फक्त. तो म्हणला बरं करतो, तुझे पैसे पाहिजे असले तर. मग तो गेल्यानंतर 10 मिनिटं होऊ दिली. तो बसला होता दुसरा, जो नाही म्हणत होता तो घेणारा. मग त्याला बिरबलाने विचारलं की का रे,
तो पोचला असेल का रे तिथं आता? त्या झाडाखाली तो पोचला असेल का? आता माणूस खोटं करायचं असलं तरी एखादी गोष्ट खरी बोलून जातो ना. तो माणूस लगेच पटकन म्हणला, नाही महाराज, नाही साहेब, ते झाड लई लांब आहे, अजून 15 मिनिटं लागतील त्याला, अजून 15 मिनिटं लागतील, म्हणजे अर्ध्या तासाचा रस्ता आहे म्हणलं, इतक्या लवकर काय जातोय तो, इतक्या लवकर जात नाही तो. असं का? बरं बरं. मग अजून 15 मिनिटं झाली म्हणजे गेला असेल. हो गेला असेल. आता निघाला असेल. आता किती वेळाने? मग अर्धा तास, 1 तास थांबली पुढे, जायला अर्धा तास, यायला. मग तो आला. आल्यानंतर हास्यहुशी करीत आला, घामाने डबडबला होता, शीण आला होता त्याला चालण्याचा. आणि त्याला वाटलं झाड कुठे येतं काय. आणि बिरबल म्हणला, का रे गेला होतास? हो गेलो होतो म्हणे. पण काय आता मला हेल्पटा दिला तुम्ही, आता झाड कशाचं बोलतं काय? म्हणला, मूर्खा, झाड बोलतं नाही, झाड इथं येऊन त्यांनी पुरावा देऊन गेलं. ते झाड सांगून गेलं. तो बघायला लागला अवाकन, हाही बघायला लागला ना, मी इथंच बसलो ना, कुठं आलं झाड? त्या बिरबलाने त्याच्या खाडकन तोंडात ठेवून दिली आणि म्हणले, तू म्हणला ना की अर्धा तास लागेल म्हणून, हे अर्धा तास लागेल याचा अर्थ तुला ते झाड माहीत होतं ना, ते कोणत्या झाडाखाली दिले, ते नेमकं कुठे किती वेळ लागतो ते. हाच झाडांनी दिलेला पुरावा आहे म्हणे, हाच झाडांनी दिलेला पुरावा आहे. अशा प्रकारानं जगात जे सत्य आहे, जगात जो सिद्धांत आहे, जगात जो ज्ञानप्रकाश आहे, जगातला जो परमेश्वराचा आनंद आहे, तो अशा प्रकारचा मिळवताना जर आपल्याला यात न अडकता आलं आणि आपल्याला जर याच्याशी साक्षत्वानं, या गुणांचं साक्षत्वानं राहायला आलं, तर आपल्याला अशा प्रकारचा आपण पुरावा बनू शकतो. एखादा माणूस असा माफीचा पुरावा बनतो की काय नाही, हे केलंय, यात मी होतो, असं झालंय, तसं झालं की तो सुटून जातो. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, मी साक्षात्वेशी झालो, गुणांचा देखणा, करी नारायण तरी खरे. नारायण न्यायाधीश आहे, भगवान न्यायाधीश आहे. आणि प्रत्येक माणूस या जगात येऊन गुन्हेगार ठरतो आहे आणि न्यायाधीश त्याला गुन्ह्याच्या याच्यात अडकवतोय, म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतोय. जीव म्हणलं की गुणात अडकला की विकारात अडकला, विकारात अडकला की कर्म केलं की त्याचा विपाक तयार झाला की तो गुन्हेगार झाला, ते भोगलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक जीव असा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा राहिला. तुकाराम महाराज सोडले तर, किंवा तसे लोक सोडले तर. आणि मग ते विचारायचं हे विचारता त्याला उत्तर देता येत नाही, तो घाबरतो, तो अडकतो, त्याला भोगावं लागतं. पण एखादा धाडसानं त्या ठिकाणी जर झाला, त्याने जर खरं भगवंताला सांगितलं, तर खरं सांगितल्यावर भगवान खरं करतो. करी नारायणा तरी खरे. म्हणजे तो न्यायाधीश जो उत्तर देईल तो देईल. कर्ज ज्याने दिलं त्याचं खरं होतं, म्हणून खोटं बोलणाराचं नाही शिजली डाळ, अशी गोष्ट आहे. त्याप्रमाणे आपण प्रामाणिकपणे राहू लागलो आणि गुणात न अडकता, विकारात न अडकता आपण जर भगवंताचं भजन करीत जर त्या ठिकाणी राहिलो, तर अशा प्रकारचे सगळे गुन्हे माफ होऊन जातात. आणि त्यावेळेला तो न्यायाधीश प्रामाणिकपणामुळे आणि धैर्यामुळे आपल्याला स्वीकारतो. याचप्रमाणे मी गुणांचा देखणा झालो, सगळ्या लोकांनी माझ्याकडे पाहावं की या जगात येऊन मोकळं राहायचं असलं तर कसं राहावं, आणि हे मी देवा तुम्हाला सांगतो आहे. आता तुम्ही कराल ते खरं होईल. आता तुम्ही जे कराल ते खरं होईल. म्हणून जिथे जीव भगवंताला प्रामाणिक होतो आपलं सगळं सांगण्याकरता, त्याच्यानंतर धैर्यवान होतो, काही आलं तरी स्वीकारायची तयारी आहे, पण खोटं नाही करायचं, धैर्याला तयार होतो. आणि स्वतः साक्षी जीव कसा ठेवावा याचा आदर्श बनून लोकांना पुरावा बनतो. आणि ज्या वेळेला तो नारायणाला शरण जातो, त्यावेळेला नारायणाला त्याला त्या सगळ्यातून काढून आपलं स्वरूप देऊन त्याला खरं रूप द्यावंच लागतं, अशी गोष्ट आहे. म्हणून मी काय करतो की एकीकडे गुणांना दूर राहून पाहतो आणि नारायणाचं चिंतन करतो.
ते चिंतन कसं करतो? त्याचं तिसरं चरण आहे, आठवे विसरू पडियला मागे, आले ते भागे तेची केले. आले भागे तेची केले. मी आठवे विसरू पडिला मागे. तर काय झालं की पहिल्यांदा मी ज्या वेळेला गुणात अडकत होतो, पहिल्यांदा ज्या वेळेला मी जगात रमत होतो, ज्या वेळेला कला, क्रीडा, विषय, भोग याच्यात मी रमत होतो, त्यावेळेला मला नारायणाचा विसर पडला होता. पडिला विसर काम, पडिला विसर कोण्या का माझा विसर पडला मायबाप? देवाला आपला विसर का पडतो? तर आपल्याला देवाचा विसर पडतो म्हणून. आपल्याला देवाचा विसर का पडतो? तर आपण विषयाची आठवण सतत बाळगतो म्हणून. सगळे सूत्र आहेत ही. तर देवाचा विसर पडल्यामुळे, या प्रपंचाच्या आठवणीमुळे, विषयाच्या आसक्तीमुळे देवाचा विसर पडला होता, म्हणून मी यात अडकत होतो. पण मला चांगली गोष्ट कळाली, तर भगवंताचा आठव झाला. त्या आठवानं, त्या आठवे विसरू पडियला मागे. तर देवाची आठवण व्हायला लागली, त्यामुळे प्रपंचाचा विसर पडला. आणि प्रपंचाचा विसर पडल्यामुळे देवाची आठवण कायम राहिली. आणि आता देवाचा विसर व्हायलाच तयार नाही. विसर व्हायला तयार नाही. शूर दान जीवे उदार, बरं का, नाही वासुदेवी विसर, कीर्ती वाढे चराचर, तुका म्हणे तया नमस्कार. देवाचा विसर नाही म्हणून तुझा विसर न व्हावा. तर भगवंताच्या आठवणीनं प्रपंचाचं विसरून बाजूला गेल्यामुळे आता भगवंताचा विसर मागे पडला. आणि झालं काय? आठव विसर पडिला मागे. आणि मी प्रयत्नानं हे केलं. आले भागे ते यत्न केले, भागे आले भागे तेची यत्न केले. म्हणजे काय? तर जो भागाला आलेला आपला व्यवहार आहे, आपण कोणत्या कुळात जन्मलो, आपण कोणत्या जातीत जन्मलो, आपण कोणत्या परिस्थितीत जन्मलो, आपण कोणत्या लोकवलयात जन्मलो, आपण कोणत्या बुद्धीच्या स्तरावर जन्मलो, आपल्या बुद्धीचा बुद्ध्यांक काय आहे, आपण कोणत्या व्यवसायात पडलो, या सगळ्याचं तारतम्य ठेवून आपण आपलं कर्तव्य कर्म काय आहे हे जर नीट निवडून घेतलं, शास्त्राच्या वातीनं पाहून, शास्त्रज्ञांच्या चिकित्सेनं जाणून, आपल्याला एखादं अकाउंटचं काम असलं तर आपण एका CA ला बोलावतो आणि त्याच्या सल्ल्याने जसं करतो, त्याप्रमाणे प्रपंचात जर सुतराम चांगल्या प्रकारानं निघायचं असेल तर यातले जे तज्ज्ञ संत आहेत आणि शास्त्र आहेत हे पाहून आपलं सगळं ठरवायचं. आणि आपल्याला जे भागाला आले भागा ते करीतो, नाम तुझे उच्चारितो. जे आपल्याला भागाला येतं तेच करायचं, बाकी काही करायचं नाही. एकीकडे हे सरळ असतं, पण एकीकडे फार मोठी साधना असते. हळूहळू रस्त्याने चालत गेलं की मुक्काम नक्कीच येतो. इकडं तिकडं धडका मारायची गरज राहत नाही. वेळ लागतो थोडा, पण मुक्काम येतो. त्याप्रमाणे आले भागा ते करीतो. त्या आपल्या वर्णाश्रमाप्रमाणे, आपल्या परिस्थितीप्रमाणे, आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या वलयाप्रमाणे, आपल्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण जर चाललो तर आपण निर्विघ्नपणे तिथपर्यंत जाऊ शकतो. आणि गेल्यावर लोकांना आश्चर्य वाटतं की इतका अंधुपंगू माणूसने इतका लांब कसा आला हो इथं. देवालाही आश्चर्य वाटतं. म्हणून आले भागे ते यत्न केले. आणि या यत्नानं मी इथपर्यंत पावलो, इथपर्यंत आलो आहे की देवालाही आश्चर्य वाटावं. मग आत्ता तुकाराम महाराज इतक्या मोठ्या याला येऊन देवाशी बोलायला लागलेत. आश्चर्य आहे. कसे बोलतात? जीव कुठं देव कुठं? नाही म्हणे, तुका म्हणे माझा विनोद देवाशी. मी देवाशी आता विनोदाने बोलतो. बरोबरीचा माणूस बरोबरीच्याशी विनोदाने बोलतो, विनोदाशी बोलतो. आणि विनोद काय करतो? आम्ही तुम्हा ऐशी दोन्ही नव्हो, आम्ही तुम्हा ऐशी दोन्ही नव्हो. तुम्ही कसे आहेत? एकीकडे तुका म्हणे करू उगवू जाणसी, मागच्या अभंगातला शेवट. लोकांना अडकायचं काम तुम्हीच करता आणि लोकांना सोडवायचंही काम तुम्हीच करता. हे तुम्हीच करता. तुम्ही कुशळ आहेत चांगले. म्हणजे एकीकडून तू कुशल नावाचा ईश्वर तयार झालास
आणि एकीकडून या जगात जीव म्हणून अडकलास. अडकणारा तू झालास आणि तिकडं कुशल झाला. पण आम्ही आता या मार्गाने आलो, भागा आलं तेच करीत आलो, प्रामाणिकपणे आलो, गुणांचा साक्षर बनलो. असं आल्यामुळे आम्ही अशा ठिकाणी आलो की तुमच्यासारखे दोन्ही आम्ही नाही. जीव सापेक्ष ईश्वर नाही, ईश्वर सापेक्ष अडकलेला जीव पण नाही. आम्ही त्याच्या पलीकडचे तुमचं जे मूळ रूप आहे तिथपर्यंत पोचलेलो आहोत. आणि देव आश्चर्याने पाहतो की विनोदाने बोलतात, हे सहज कसे आले, यांनी सहज यांना गुणाचं साक्षीत्व कसं करता आलं, हे लोकांचे पुरावा साक्ष कसे बनले आणि माझ्याशी येऊन विनोदाने इतकं सहज कसे बोलायला लागले, इतक्या उंचीपर्यंत ते कसं आले. देव बघत राहिला, देव बघत राहिला आणि देवाने विचारलं, आता आम्ही तुम्हा ऐशी आम्ही नव्हो, तुम्हा ऐशी आम्ही दोन्ही नव्हो. हे जे विधान शेवटच्या चरणातल्या शेवटच्या टोकाला केलेलं आहे, त्यात देवाने विचारलं, कसे आम्ही दोन कसे आहेत आणि तुम्ही दोन कसे नाही, हे सांगा बरं जरा खुलासा करून. तुकाराम महाराज म्हणाले, आज वेळ संपलेली आहे, उद्याच्या अभंगात सांगतो. उद्याच्या अभंगात सांगतो की दोन तुम्ही कसे आहात आणि आम्ही कसे नाहीत, आणि हलके जीव असलेले आम्ही इथपर्यंत आलो कसे. अशा प्रकारच्या साधकाला अत्यंत मोठी मेजवानी म्हणजे हे 3 अभंग आहेत असं मला वाटतं. तात्पर्य असं आहे की या अभंगाचं चिंतन जितकं करता येईल तितकं करावं आणि आपली जीवनयात्रा सफल करण्याकरता या जगाच्या पसारातून अलिप्त होऊन मोकळ्या मनानं बाह्या पसरून भगवंताला आपल्याला मिठी मारता येईल ती मिठी मारावी आणि आपली जीवनयात्रा सफल करावी. हा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे त्या ठिकाणी ठेवून त्यांनी सेवा सद्गुरू माऊलींच्या चरणी समर्पण करून आपण इथेच या वाणीला पूर्ण विराम देऊ. धन्यवाद. तुका म्हणे माझा विनोद देवासी, तुका म्हणे माझा विनोद देवासी.